नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे, भाग 28. इथे पुस्तकातील नवीन प्रकरण सुरू होत आहे. युरोप थ्रू युरोपियन आईज, दक्षिण युरोप. लवकरच माझ्यावर दक्षिण युरोपचीही जबाबदारी पडली आणि स्पेनमध्ये माद्रिदला राहायला जायचं ठरलं. कामाचं स्वरूप तेच, ध्येय तेच, फक्त आता विस्तारित पसारा. आता परत घर बदलायचं. पोटात गोळा आला. कळप ठरवणाऱ्या एजंट बरोबर काम करणे आले, पण तिथल्या एजंटने मला काही त्रास न देता पटकन हवं तसं घर शोधून दिलं. स्पॅनिश भाषा शिकणं अत्यावश्यक. नुसते व्यावसायिक नाही तर सामाजिक सुद्धा. फक्त जर्मन आणि इंग्लिशवर आता चालणार नव्हते. 1-1.5 आठवडा पूर्णपणे स्पॅनिश इमर्शनची शाळा आणि रोज सकाळी कामावर जायच्या आधी स्पॅनिशचा क्लास. सामाजिक स्पॅनिश शिकायची एक गमतीदार गोष्ट. एका सहकार्याचं लग्न होतं एका छोट्या गावात. त्यांना आमंत्रण देताना म्हटलं, लग्नाला जरूर ये, पण तिथे कोणाला इंग्लिश येणार नाही, तेवढं सांभाळून घे. नेमकी तेव्हा मी इमर्शन शाळेच्या बोर्डवर एक जाहिरात बघितली होती. एका स्पॅनिश मुलाला इंग्लिश बोलायचा सराव करायचा होता. मी सरळ त्याला फोन करून माझ्या मोडक्या तोडक्या स्पॅनिश भाषेत लग्नाला माझ्याबरोबर येतोस का विचारलं. त्यानं होकार दिला. मी स्पॅनिश बोलणार, तो इंग्लिश. जे काय जमेल तसं बोलता बोलता चुकत माकत शिकायचं असं ठरलं. आम्ही दोघं गेलो आणि एवढ्या गप्पा मारल्या की कुणाला वाटलं असेल आम्ही खूप जुने मित्र आहोत. त्या गप्पातून कळलं की तो चांगला नर्तक आहे. मग काय, आम्ही जोडीनं डान्सही केला. पुढे तो माझा स्पेनमधला सामाजिक मेंटॉर बनला. त्याच्याकडून भाषा, संस्कृती अशा अमूर्त गोष्टी शिकले. स्पेन सोडताना मला म्हणाला, इथे शिकलेली खरी स्पॅनिश जिवंत ठेव. अमेरिकेत मेक्सिकन स्पॅनिश बोलून भाषा खराब करू नकोस. बुलरन करणारी अलिसिया. स्पेनची संस्कृती आणि सामाजिक जडणघडण अगदीच वेगळी. एवढ्या साऱ्या अनुभवांवरून मला वाटलं की ही सर्वात टफ, रांगडी आणि पुरुषप्रधान सामाजिक घडण आहे. ऑफिसमध्ये किंवा समाजात वावरताना मला बुल फायटिंग आणि बुल रन्सच्या संबंधित असलेले वाक्प्रचार ऐकू यायचे. त्यामुळे माझ्या मनात हे काय आहे ते बघायची इच्छा झाली. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या सन अल्सो राईज या कादंबरीमुळे या दोन्ही गोष्टींना खूपच प्रसिद्धी मिळाली. माझ्या टीममधली एक स्त्री सहकारी अलिसिया, जी पुढे चांगली मैत्रीण झाली, तिने तिच्या गावातल्या बुल रनमध्ये भाग घेतला होता. अरे बापरे, ही बैलांबरोबर पळाली. मी तिला विचारले, का? तिचं उत्तर माहीत नाही, जमलं म्हणून पळाले एवढंच. तिने कधी सांगितलं नाही, पण मला वाटलं कदाचित स्पेनमध्ये तिथल्या पुरुषप्रधान व्यावसायिक संस्कृतीत तिला कामावर वाव मिळत नसेल. मीही कुठल्या पुरुषापेक्षा कमी नाही हे सिद्ध करायचं असेल का तिला? आता मला बुलफाईट बघायची होती. न्यू जर्सीमध्ये असताना मी पासा डोबेल नावाचा लॅटिन बॉलरूम डान्स शिकले होते, जो बुलफायटिंगवर आधारित आहे आणि बुलफाईटच्या हालचालींचे अनुकरण करतो. आपल्याला वरवर दिसते ते ग्लॅमर, राजवेशासारखे मेटाडोरचे कपडे, त्याची बैलाला खेळवायची कलात्मकता आणि तालबद्ध हालचाली, आकर्षक बँड, म्युझिक, पण त्याबरोबरच अतिशय क्रूर आणि निर्घृण हत्या. काय हा विरोधाभास आणि दुपट्टीपणा? गावागावातल्या 7-8 वर्षांच्या मुलांची मोठेपणी मेटाडोर व्हायची स्वप्न असायची. त्यासाठी लागणारं ते स्पेशल ट्रेनिंग. मी तर आवाज झाले. अशा एका छोट्या मेटाडोरचा पुतळा मी आठवण म्हणून घेऊन आले. गेल्या काही वर्षात या दोन्ही गोष्टी खूप कमी झाल्या आहेत असं ऐकलं. मी पूर्वीच्या भारतातील हत्तीच्या साठमारीबद्दल वाचलं होतं. ते पण असंच क्रूर असेल का
असा विचार मनात आला. एकीकडे बुलफायटिंग सारखा क्रूर प्रकार, तर दुसरीकडे धार्मिक वृत्ती. स्पेनच्या उत्तर दक्षिण भागात सँटियागो द कॉम्पस्टेला नावाचं एक धार्मिक महत्त्व असलेलं गाव आहे. बायबलमधल्या एका प्रेषिताची समाधी आहे आणि अजून त्याचं तिथे अस्तित्व असल्याची श्रद्धा आहे. तिथे जायच्या पायवाटेला कामिनो द सँटियागो म्हणतात. त्या समाधीवर डोकं ठेवायला अख्ख्या युरोपमधून लोक येत असतात. 15-15 दिवस चालत कुठून कुठून हे लोक विलक्षण श्रद्धेने येतात. आपल्याकडे नाही का पंढरपूरच्या वारीसाठी लोक महिना महिना चालत जातात, त्याच भावना. कितीतरी स्पॅनिश लोक ज्या श्रद्धेने या समाधीवर डोकं ठेवतात, त्या श्रद्धेने बुलफायटिंग आणि बुल रन्स बघतात, करतात. मानवी मनाच्या छटा, दुसरं काय. स्पेन म्हणजे फ्लमिंको डान्स. फ्लमिंकोचा अर्थ अग्नी. फ्लमिंको हा फोक डान्स. अरेबिक आणि बंजारा नृत्याचा थोडासा मिलाप. प्रभावी आणि लाघवी पदन्यास आणि जोडीला उत्कृष्ट, मोहक आणि आवेशपूर्ण हालचाली. चेहरा आणि शरीरातून झुंजाराच्या भावना आतल्या उर्मीने प्रकट करणारे हे उत्स्फूर्त नृत्य. मला माझा मित्र गी त्याची आठवण आली. म्युझिक तुझ्या काळजात जाऊन शरीरातून उसळी मारून बाहेर पडणं म्हणजे डान्सिंग. फ्लमिंको या त्याच्या वाक्याचं जिवंत प्रतीक. नर्तकांच्या हातात आपल्या चिपळ्यांसारखे कॅस्टनेट नावाचं एक वाद्य असतं. मी ते वाजवायचा प्रयत्न केला, पण ताल, नाद आणि सूर कधीच सापडला नाही. स्पॅनचा मेडिटेरियन समुद्र म्हणजे स्वर्गासारखा कोस्टा डेल सोल किनारा आणि पोर्तुगालमधील खूप सुंदर लहान मासेमारीचा धंदा असलेले अटलांटिक समुद्र किनारे मला बोलवायचे. अटलांटिकचे ऑफबीट समुद्र किनारे, कोळी आणि त्यांच्या बोटी बघितल्या की हमखास मला अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीची आठवण यायची. संध्याकाळी किनाऱ्यावरच्या छोट्या टपरीमध्ये स्थानिक लोकांबरोबर गप्पा मारणं हा माझा आवडीचा उद्योग. एकदा इटलीत माझ्या महत्वाच्या आणि हेकेखोर कस्टमर बरोबर वाटाघाटीची मीटिंग होती. आम्ही आमचं धोरण आणि इतर भरपूर प्लॅनिंग केलं. कस्टमरच्या विनंतीनुसार मीटिंग इटालियन भाषेत होणार होती, जी मला फारशी येत नाही. कस्टमरची ही पोकरची चाल. मला इटालियन भाषा येत नसल्याने माझ्यासाठी मीटिंग थोडा वेळ थांबवली तर चालेल का असं विचारलं. आतल्या आत आमचं ठरलं की जर वाटाघाटी आपल्या प्लॅनप्रमाणे होत नसतील तरच थोडा वेळ मीटिंग थांबवायची. मला जरी भाषा समजत नव्हती तरी मी एकाग्रतेने बोलणी ऐकत होते, माणसं वाचत होते, शारीरिक भाषा समजावून घेत होते. 4-5 तासांच्या मीटिंगमध्ये माझ्यासाठी म्हणून एकदाच थांबावं लागलं. कस्टमरला त्यांच्या भाषेत सहजपणे बोलता आलं. माझी टीम स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेत होती. म्हणजे मी आता सर्वंट लीडरशिपच्या दिशेने बरीच मोठी वाटचाल केली होती. सुरुवातीला जेव्हा मी माझी सर्वंट लीडरशिप शैली ठरवली तेव्हा मनात एक शंका होती. मी आपणहून टीमला माझी पॉवर देणार होते का? मग माझी पॉवर कमी होईल का? आता शंका निरसन झाली आणि दणदणीत उत्तर मिळालं. सर्वंट लीडरशिप अगदी योग्य आणि बरोबर आहे. यामुळे माझी पॉवर कमी होत नाही तर द्विगुणित होते. माझे टीम मेंबर्स, माझे सहकारी त्यांच्याबरोबर मलाही वर उचलतात, वृद्धिंगत करतात. मी बरोबर होते, माझा निर्णय योग्य होता. माझे इटलीमधले सहकारी पण एकदम खवय्ये. अस्सल इटालियन खायचं असेल तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या घरी तरी जायला हवं, नाहीतर स्थानिक लोकांबरोबर रस्त्यावरच्या कॅफेत तरी. रोम आणि मिलानमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला त्यांच्या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणी नेऊन माझं इटालियन कुझिनचं प्रेम वाढवलं. आतापर्यंत माझ्या खाण्याच्या सवयीत पण बदल झाला होता. भारतीय तिखट आणि मसालेदार जेवण मी विसरत होते. फ्रेंच, स्पॅनिश आणि इटालियन वाईन. मी आणखीच वाईन स्नॉब होत होते.
पॅरिसला आम्ही नवीन ऑफिस उघडलं होतं आणि नवीन कस्टमरशी बोलणं चालू होतं. अशीच एक मीटिंग झाली आणि नंतर जेवण. नेहमीप्रमाणे मी एकटी स्त्री, बाकी सर्व पुरुष होते. डिनर नंतर फ्रेंच पद्धतीनुसार कोनियॅक, ब्रँडी आणि मग आली सिगार बॉक्स. ती टेबलवर पास होता होता माझ्या डावीकडच्या माणसाकडे आली. त्याने एक सिगार उचलली आणि मला न विचारताच माझ्या उजव्याकडच्या माणसाकडे पास केली. जणू मी अदृश्य होते. मी एकदम स्तिमित झाले. विचार आला, आय हॅव अर्न द राईट टू बी ॲट धिस टेबल मीन्स आय अर्न द राईट टू बी आस्क्ड. आय विल नॉट लेट यू इग्नोर मी. मी माझ्या उजवीकडच्या माणसाकडून सिगार बॉक्स मागितली. सगळेच आता जरा टेन्शनमध्ये. माझ्या डावीकडच्या माणसाने आश्चर्याने विचारलं, तुला आवडते सिगार ओढायला? मी उत्तर दिलं, माहीत नाही, पण तू मला विचारलं नाहीस, आपलं आपण ठरवलंस आणि सिगार बॉक्स मला सोडून पास केलीस. त्याच्या मनात विचार आला असणार, ही स्त्री, हिला काय विचारायचं? पण तू आता मला सिगार ओढायला शिकवणार आहेस. पहिल्यांदाच मी सिगार ओढत होते. जोरात ठसका आला, पण मी स्वतःला हसले आणि त्यामुळे वातावरणातलं टेन्शन निवळले. मग मी त्यांना विचारले, तुमच्या सर्वांचा पहिला अनुभव कसा होता? आणि बघता बघता आम्ही सगळे मिळून पहिल्या झुरक्याच्या आठवणीने हसायला लागलो. दे ऑल अंडरस्टूड दॅट आय वॉज हिअर टू स्टे अँड वॉज अ फोर्स टू बी रेकन्ड विथ. मी धाडसानं माझं नेतृत्व दर्शविलं आणि त्याचबरोबर नवीन साथीदारही मिळवले. रात्री विचार करत होते, मी जर तो क्षण तसाच जाऊ दिला असता तर? नाही, आय हॅड टू स्टँड माय ग्राउंड. मला माझं पद, माझं कॉर्पोरेट पद, लिडरशिप सिद्ध करायची जरुरी होती. या मायक्रो ॲग्रेशनला मला उत्तर द्यायलाच पाहिजे होतं. मी पूर्वीसारखी साधीपुडी राहिले नव्हते. 12 गावाचं पाणी पिऊन खरी करिअर वुमन झाले होते. पुढे मिनिसोटामध्ये नेटवर्किंगसाठी आईस ब्रेकर म्हणूनही सिगार उपयोगी पडली. आता सिगार हा ॲप्रे स्कीइंग म्हणजे आफ्टर स्कीइंग आणि मिनिसोटामधल्या कुडकुडत्या थंडीतल्या पिकनिकचा एक अविभाज्य भाग झाला. मी आजोबांचा, आईच्या बाबांचा चिरूट ओढतानाचा एक फोटो पाहिला आहे. मी त्यांची गादी चालवते की काय असं मला वाटायला लागलं. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.